विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वी विषय नागरिकशास्त्र पाठाचं नाव आहे नोकरशाही। यामध्ये कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली मोठी नोकरशाही असते आणि नोकरशाहीच्या रचनेचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत। तर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिला, महापालिका आयुक्तांनी अंदाजपत्रक मांडले, वित्त सचिवांचा राजीनामा, विभागीय आयुक्त महसुलाचा आढावा घेणार। अशा प्रकारे वरील चौकटीत जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, वित्त सचिव, विभागीय आयुक्त अशा काही पदांचा उल्लेख आहे। तर शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांचा त्यांची कार्ये काय असतात असा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा पडलेला असतो। कोणत्याही देशामधील शासन संस्थेला मूलभूत अशी 2 प्रकारची कार्ये पार पाडावी लागतात। यामध्ये देशाचं परकीय आक्रमणापासून व अंतर्गत सुरक्षा विषयक धोक्यापासून संरक्षण करून नागरिकांना सुरक्षित ठेवणं आणि नागरिकांना विविध सेवा पुरवून त्यांचं दैनंदिन जीवन अधिक सुरळीत कसं करणं की ज्यायोगे त्यांना आपला व समाजाचा विकास साध्य करता येईल। संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते। मंत्री त्या विषयातील तज्ञ नसेलही, परंतु त्याला व्यापक लोकहित काय आहे याची जाणीव असते। मंत्र्याच्या खात्याचे सचिव आवश्यक अशी तज्ञता किंवा योग्य सल्ला मंत्र्यांना देतात। हे सचिव सनदी परीक्षा पास होऊन आलेले असतात। लोकांची इच्छा आणि प्रशासकीय तज्ञता यांचा समन्वय अशा प्रकारे संसदीय शासन पद्धतीत साधला जातो। आता नोकरशाहीचं स्वरूप आपण पाहूया, कशा प्रकारचं स्वरूप असू शकतं नोकरशाहीचं। तर यामध्ये आपण त्याचा अभ्यास करूया। कायमस्वरूपी यंत्रणा, कर गोळा करणारी, पर्यावरणाचं रक्षण करणारी, कायदा व सुव्यवस्था राखणारी, आपल्याला सामाजिक सुरक्षितता देणारी ही नोकरशाही आपले काम सातत्यानं करत असते। आणि ही यंत्रणा कायमस्वरूपी यंत्रणा आपल्याला पाहायला मिळेल। याचे कारण ती कायमस्वरूपी असते। दर निवडणुकानंतर नवे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ सत्तेवर येऊ शकते, परंतु त्यांच्या नियंत्रणाखाली नोकरशाहीत बदल होत नाही। का तर तिचं अस्तित्व कायमस्वरूपी असतं। राजकीय दृष्ट्या तटस्थ, नोकरशाही नेहमीच राजकीय दृष्ट्या तटस्थ असते। कोणत्याही राजकीय पक्षाचे, याचा अर्थ असा की कोणत्याही पक्षाचं प्रतिनिधित्व करणार नाही। ते शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी नोकरशाहीने त्याच कार्यक्षमतेने व निष्ठेने केली पाहिजे। त्या संदर्भात संधीसेवकांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नाहीत अथवा आपल्या राजकीय मतानुसार काम करायचे नाही। अशा प्रकारे एखादा पक्ष निवडणूक हरल्यामुळं सत्तेवरून दूर होतो व दुसऱ्या पक्षाचे सरकार अधिकारावर येते। अशा स्थितीत पहिल्या सरकारचे काही धोरणं हे नंतरचे सरकार बदलू सुद्धा शकते।
अशा परिस्थितीत नोकरशाहीनं तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडायला हवी. अनामिकता म्हणजे एखाद्या धोरणाच्या यश अथवा अपयशाला नोकरशाहीला थेटपणे जबाबदार न ठरवता त्याचे स्वरूप अनामिक ठेवणं होय. बऱ्याचदा एखाद्या धोरणाचं यश अपयश आपल्या खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालवणे ही मंत्र्यांची जबाबदारी असते. समजा एखाद्या खात्याच्या अकार्यक्षम कारभारालाही मंत्र्यांनाच जबाबदार धरलं जातं. संधी सेवकावर जाहीर टीका केली जात नाही. संसद ही खात्याच्या गैरव्यवहारासाठी मंत्र्यांना जबाबदार धरते आणि अशा प्रकारे या संदर्भातील उत्तरदायित्व मंत्री स्वतः घेतात व थोडक्यात नोकरशाहीला संरक्षण दिलं जातं. भारतातील नोकरशाहीचं महत्त्व पाहूया. आज आपल्याला जे अनेक चांगले सामाजिक बदल दिसतात त्याचं कारण म्हणजे भारतीय नोकरशाहीने ते धोरणाच्या अंमलबजावणीतून सामान्य नागरिकापर्यंत ते पोहोचवण्यात आलेलं असतं. या नोकरशाहीमुळं राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभतं. पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शेती सुधारणा, प्रदूषणास प्रतिबंध अशा अनेक सेवा आपल्या सातत्याने आपल्याला विनाखंड मिळत असतात. या ज्या विविध सेवा आपल्याला विनाखंड मिळत असतात त्यामुळे समूहाच्या दैनंदिन स्थैर्याला मदत होते. त्यानंतर आणखीन एक कारण असं की नोकरशाही ही सुद्धा समाज परिवर्तनाचं एक साधन आहे. स्त्रियांचे सक्षमीकरण, बालकांचे संरक्षण, दुर्बल घटकासाठीच्या योजना इत्यादी बाबतीत शासन जे कायदे करतं ते प्रत्यक्षात अंमलबजावणी करणं आणि त्या धोरणांच्या अंमलबजावणीतून सामाजिक बदल घडून येतो. ते कशामुळे शक्य होतं? नोकरशाहीची समाजाच्या लोकशाहीकरणाच्या अंतर्गत राखीव जागांचं जे धोरण राबवल्यानं अनेक दुर्लक्षित समाज घटक आता मुख्य प्रवाहात आलेले आहेत की यामुळं नोकरशाहीमुळे या निर्णय प्रक्रियेतील त्यांचा सहभागही वाढला आहे. त्यामुळं समाजाचं लोकशाहीकरण होण्यासाठी जसे प्रगतशील कायदे व धोरणे यांची आवश्यकता असते तसंच नोकरशाही ही महत्त्वाची असते. हे कायदे आणि धोरणं यांची अंमलबजावणी ही नोकरशाहीच्या कार्यक्षम सहभागाची ही पावती असते. संधी सेवांचे काही प्रकार. भारतीय संधी सेवांचे प्रमुख 3 प्रकार आहेत. त्यामध्ये अखिल भारतीय सेवा, यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा IAS, भारतीय पोलीस सेवा IPS आणि भारतीय वन सेवा IFS यांचा यात समावेश होतो. यामध्ये आपण पाहिलं तर या अखिल भारतीय सेवा आपल्याला पाहायला मिळते. केंद्रीय सेवा या केंद्र शासनाच्या अखत्यारीत असतात. यामध्ये IFS आणि IRS, भारतीय विदेश सेवा आणि भारतीय महसूल सेवा यांचा समावेश त्यामध्ये येतो. या केंद्रीय सेवा म्हणून ओळखल्या जातात. राज्यसेवा या राज्य शासनाच्या अखत्यारीत असतात. यामध्ये प्रामुख्याने उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार
इत्यादी प्रशासकीय अधिकारी स्पर्धा परीक्षांमधून निवडले जातात। या परीक्षा गुणवत्ता व कार्यक्षमता या निकषाच्या आधारे सनदी सेवकांची निवड व्हावी म्हणून भारतीय संविधानाने लोकसेवा आयोगासारख्या स्वतंत्र यंत्रणा निर्माण केल्या आहेत, जेणेकरून केंद्रीय लोकसेवा आयोग अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवासाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवार निवडते व त्यांची नेमणूक शासन करते। युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC महाराष्ट्रातील संधी सेवासाठी स्पर्धा परीक्षाद्वारा उमेदवार निवडले जातात व त्यांच्या नेमणुकीची शिफारस शासनाला हे कमिशन करतं। महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणून ओळखलं जातं। मंत्री व संधी सेवक, मंत्री व खात्याचे संधी सेवक किंवा सचिव उपसचिव पदावरील व्यक्ती त्यांच्यातील संबंध कशा प्रकारचे असतात यावरही त्या खात्याची कार्यक्षमता बऱ्याच वेळा अवलंबून असते। दोघांचाही समन्वय असणं तितकंच गरजेचं आहे। खात्यासंबंधी निर्णय मंत्री घेतात, परंतु त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती सनदी सेवक देत असतात, जेणेकरून त्या खात्याचं सनदी सेवकांचे अर्थात नोकरशाहीवर पूर्णपणे अवलंबून आहे। एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे हे सनदी नोकरच सांगू शकतात। धोरणाच्या यशापयशाचा इतिहासही त्यांना माहीत असतो। त्यामुळं बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणावर सनदी सेवकावर मंत्री अवलंबून असतात। मंत्र्यांनीही सनदी सेवकाशी संवाद राखल्यास परस्परांच्या संबंधात विश्वास पारदर्शकता असल्यास खात्याचा कारभार कार्यक्षम रीतीने होऊ शकतो, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। दोघांमध्ये परस्पर संबंध असेल तेव्हाच हे आपल्याला घडून येईल। अशा प्रकारे नोकरशाही आपल्याला लक्षात येईल।